नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण चाललोय मित्राच्या शेतामध्ये. का? कारण आज आहे वेळ अमावस्या. त्यानिमित्ताने मी आणि माझा अजून एक मित्र म्हणजे सोहेल हा आहे नागपूरचा पोट्टा. कुठे चाललोय ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जाता जाता आपल्याला इथे खंडोबाचं मंदिर लागलं. हे मंदिर आहे अणदूरमध्ये. आता यार, अणदूर कुठे आहे हे विचारू नका. अणदूर झाल्यानंतरनं दर्शन घेऊन आम्ही चाललो सोमनाथच्या गावी म्हणजेच खुदावाडीला. साधारणपणे 1 तास प्रवास करून आम्ही शेवटी पोहोचलो. खरंच फार छान आहे बरं का त्यांचं शेत. बरं, ज्या कामासाठी आलोय ते बघूयात. हां, हे महत्त्वाचं काम. बरं काय-काय आहे बघा. शेंगापोळी, पाताची भाजी, डाळ, खीर, बाजरीची भाकरी आणि हे भज्जी म्हणतात ह्या भाजीला आणि महत्त्वाचं म्हणजे आंबील. जेवण झालं आणि सोमनाथ आमच्यासाठी छान असा पानाचा विडा तयार केला. बघा, हे असं काहीतरी. हे झाल्यावर आम्ही विहीर बघायला गेलो. तर खालचं सगळं दिसतं तुला कॉईन टाकलेलं पण आता अंधाराहून तुला काय दिसणार नाही त्यातलं. फुल कायम पाणी असतं. पण आम्हाला काय ते कॉईन काय दिसलं नाही राव. हे असं थोडासा परिसर होता. मध्यभागी विहीर होती आणि पूर्ण चारी बाजूनी वावर होतं. सोमनाथच्या शेतानंतर आम्ही गेलो आमच्या काकाच्या शेताकडे म्हणजेच सराटीकडे. बघा, हा आमचा काळू शेतातला कसा भारी पोहतोय. हे मारली डुबकी. ह्याच्यासोबतच काळू झाल्यावर हा आहे गोरू. म्हणजे दोघं भाऊ-भाऊ आहेत. दोघांची छान अशी अंघोळ झाली. काकांच्या शेतामध्ये पूर्ण सगळीकडे कांदे लावले होते. बरं, आपल्या काकाच्या शेतामध्ये गाई, म्हशी आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मांजरांची फौजसुद्धा आहे. ह्या फौजेमध्ये हा काळू आणि तो गोरू ॲड असतात. म्हणजे तिथल्या तिथे ते सगळेजण खेळत असतात. खूप छान वाटत होतं खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे रोजच्या हेक्टिक जीवनामधून कधीतरी असं आपल्या शेताकडे यायची ही मजाच वेगळी असते. तिथं पण आम्ही जेवण केलं. तेच मेन्यू होता जो तिकडे होता. काळूलाही बहुतेक फार भूक लागली होती. पण थोडा काळूचा मेन्यू वेगळा होता म्हणजे ते फरसाण खात होतं. हे बघा, हा अजून एक डॉन आहे शेतातला. काकांच्या मागे कसा उड्या मारतोय की सोडा, सोडा म्हणून. आणि खरंच तिकडे सोहेलचे स्नॅप चालू होते. आणि खरं सांगतो तुम्हाला, ही शेतातली शांतता, तो गारवा, तो वारा आणि ही सावली नको वाटत होतं रोजच्या जीवनाकडे जायला. पण नाईलाज आहे, जावं तर लागेल पुन्हा परतीच्या प्रवासाला. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा.